गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. हेरिडिटी अँड इव्होल्युशनचा आजचा हा आपला लास्ट लेक्चर आहे. लास्ट लेक्चर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्याला या चॅप्टर मधले महत्त्वाचे 2 पॉइंट पाहिजे. त्यापैकी पहिला पॉइंट आहे स्पेसिएशन, प्रजातीकीकरण, आणि दुसरा जो पॉइंट आहे तो आहे ह्यूमन इव्होल्युशन. तर स्पेसिएशन आणि ह्यूमन इव्होल्युशन हे 2 पॉइंट कंप्लीट केले की आपला हा बायोलॉजीचा म्हणजे पार्ट सेकंडचा फर्स्ट चॅप्टर कंप्लीट होतोय. तर पहा, त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय पाहिलेले. तर हेरिडिटी इव्होल्युशन मध्ये आपण थेरी ऑफ इव्होल्युशन पाहिजे, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमॅर्किझम थेरी पाहिली लास्ट लेक्चरला. आणि आता आपल्याला जी थेरी पाहिजे किंवा जो पॉइंट पाहायचा आहे तो आहे स्पेसिएशन. स्पेसिएशनच्या अगोदर एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. लॅमॅर्किझम मध्ये जे सांगितलेले की ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिकची अँसेस्ट्री सांगितलेली की ॲक्वायर्ड केलेले जे कॅरेक्टर असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याच्या लाईफ टाइम मध्ये ॲक्वायर्ड केलेले कॅरेक्टर हे एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये काही कॅरेक्टर ट्रान्सफर केले जात नाहीत. The living organism can transfer the character which it has acquired to the next generation. This is called ancestry of acquired character. The लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांनी त्यांच्या लाईफ स्पॅन मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमने ॲक्वायर्ड केलेले कॅरेक्टर जर पुढच्या जनरेशन मध्ये जर ट्रान्सफर करत असतील तर त्याला काय म्हटलं आता अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हटलं जातं. म्हणजे आपल्या अगोदरच्या ज्या जनरेशन होत्या त्यांनी ॲक्वायर्ड केलेले कॅरेक्टर त्यांनी पुढच्या जनरेशन मध्ये जर ट्रान्सफर केलेले असतील तर त्याला अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हटलं जातं. आणि हा कन्सेप्ट जो आहे तो जीन बॅप्टिस्ट लेमार्क या शास्त्रज्ञानं पुटफोर्थ केलेला होता. परंतु कालांतरानं असं लक्षात आलं की तो कन्सेप्ट चुकीचा आहे. कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्या लाईफस्पॅन मध्ये लाईफ टाइम मध्ये ॲक्वायर्ड केलेले सर्वच कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करत. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या सिलेबस मधला तो म्हणजे स्पेसिएशन. स्पेसिएशनला मराठीमध्ये म्हटलं तर प्रजातीकीकरण, वेगवेगळ्या प्रजाती तयार होण्याची प्रक्रिया. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ स्पेसीज ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या वेगवेगळ्या स्पेसीज तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला म्हटलं आता स्पेसिएशन. जसं की मॅमलच्या स्पेसीज मध्ये टायगर आहे, लॉयन आहे, ह्युमन आहेत, मंकी आहेत, कॅट, डॉग हे सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहेत, स्पेसीज आहेत. जसं की ह्युमन एक स्पेसीज आहे, टायगर ही स्पेसीज आहे, काऊ ही एक स्पेसीज आहे. म्हणजे कॅट, डॉग अशा स्पेसीज वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. आणि अशा स्पेसीज तयार होण्याची जी प्रक्रिया असते, प्रजाती तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजातीकीकरण म्हटलं जातं. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पेसीज ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज स्पेसिएशन. देन व्हॉट इज मीन बाय स्पेसीज. प्रजाती काय असते, जसं की मानव ही एक प्रजात आहे, ह्युमन ही एक स्पेसीज आहे. स्पेसीज कोणत्या सजीवांना प्रजात म्हटलं जातं? अ ग्रुप ऑफ organisms, the group of organisms that can reproduce reproduce the fertile individuals through the natural reproduction. The group of organism which produces the fertile individual through the process of natural reproduction is called as species. And the formation of the species of different organisms, such a process is called as speciation. The various factors are responsible for the formation of species, that is the process of speciation. स्पेसिएशनच्या प्रक्रियेसाठी वेगवेगळे घटक हे कारणीभूत असतात. त्यापैकी काही घटक आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यातला पहिला घटक आहे each species grows in a specific geographical condition. प्रत्येक प्रजात जी असते ती विशिष्ट जिओग्राफिकल कंडिशन मध्ये ग्रो होते. जसं की कॅमल हा जो काय डेझर्ट आहे, वाळवंट आहे, त्याच्यामध्ये ग्रो होतो. व्हाईट बियर पांढरा अस्वल हे बर्फामध्ये राहतं. म्हणजे प्रत्येक प्रजातीला राहण्यासाठी अस्तित्वासाठी विशिष्ट अशा भौगोलिक परिस्थितीची गरज असते, जिओग्राफिकल कंडिशनची आवश्यकता असते. देअर फूड हॅबिट, रिप्रोडक्टिव्ह एबिलिटी अँड लाईफ स्पॅन दॅट इज पिरियड इज डिफरंट. आणि वेगवेगळ्या प्रजातीचं लाईफ स्पॅन, त्याच्यानंतर त्याच्या हॅबिट्स, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह एबिलिटी आणि फूड ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या प्रत्येक प्रजातीसाठी वेगवेगळ्या असतात. जसं की ह्युमनचं फूड वेगळे, ॲनिमल जे आहे ते तर कॅट, डॉग, काऊ,
प्रत्येक टायगर, लॉयन यांचं फूड वेगवेगळं आहे. म्हणजे प्रत्येक प्रजातीचं फूड, प्रत्येक स्पेसीसचं जे फूड असतं ते वेगळं असतं, त्यांच्या हॅबिट्स वेगवेगळ्या असतात. त्याचबरोबर त्यांची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी वेगवेगळी असते. म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करण्याची क्षमता देखील वेगवेगळी असते. ह्या प्रत्येक स्पेसीसच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. म्हणजे प्रत्येक स्पेसीस ही स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन मध्ये ग्रो होते. त्यांच्या हॅबिट्स, हॅबिटॅट त्या देखील रिप्रोडक्शन ॲबिलिटी हे देखील वेगवेगळी असते. स्पेसीस आर फॉर्मड ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. स्पेसीस कशामुळे निर्माण होतात? तर स्पेसिएशनचे पहिलं महत्त्वाचं जे काय कारण आहे ते म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन. स्पेसीस आर प्रोड्यूस्ड ड्यू टू द जेनेटिक व्हेरिएशन्स, जिओग्राफिकल चेंजेस. भौगोलिक परिस्थितीमध्ये जर बदल झाला तर सजीवांमध्ये बदल होऊन वेगवेगळ्या प्रजाती तयार होतात. रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, प्रजननामध्ये काही बदल झाले, रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिक चेंजेस झाले तर त्याच्यातून वेगळ्या प्रजाती तयार होतात. सिमिलरली जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन also leads the speciation. जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह हे दोन प्रकारचे जे आयसोलेशन आहे म्हणजे बदल आहेत याच्यातून प्रजातीकीकरण होतं किंवा स्पेसिएशन होतं. तर पहा स्पेसिएशन मध्ये स्पेसीस म्हणजे काय ते सांगितलं आणि स्पेसिएशन काय आहे ते सांगितलं. व्हॉट इज मीन बाय स्पेसीस? द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम which can produce fertile individual through the natural reproduction. अशा ऑर्गॅनिझमचा ग्रुप की जे नॅचरल रिप्रोडक्शन मधून फर्टाईल इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करतात, अशा ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला स्पेसीस म्हटलं जातं. अँड द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पेसीस इज कॉल्ड एज स्पेसिएशन. अँड each species grows in specific geographical condition. They have specific food, habits, reproductive ability, and geographical and reproductive isolation leads the speciation. Then next या चॅप्टर मधला जो पुढचा पॉइंट आपल्याला आता पाहायचा आहे तो आहे ह्यूमन इव्हॉल्युशन, मानवी उत्क्रांती. तर पहा मानवाची उत्क्रांती म्हणजे सजीव सृष्टी पृथ्वीवरती अस्तित्वात आली, त्या सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीमध्ये, इव्हॉल्युशन मध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या इव्हॉल्युशन मध्ये ह्यूमन इव्हॉल्युशन हा देखील एक महत्त्वाचा टप्पा घडून आलेला आहे. तो ह्यूमन इव्हॉल्युशन ही देखील एक महत्त्वाची प्रक्रिया घडून आली. मग ह्यूमन इव्हॉल्युशन काय आहे? आज आपण आधुनिक मानव पाहतोय, मॉडर्न मॅन. हा मॉडर्न मॅन कशा पद्धतीने डेव्हलप होत गेला, इव्हॉल्व होत गेलेला आहे आणि याचे जे पूर्वज होते, अँसेस्टर होते ते कोण होते आणि मानवी उत्क्रांतीचे टप्पे कोणकोणते आहेत, कशा कोणकोणत्या टप्प्यामध्ये मानवी उत्क्रांती घडून आली, ह्यूमन इव्हॉल्युशन घडून आलं, हे आज आपल्याला समजून घ्यायचं. तर पहा ह्यूमन इव्हॉल्युशन म्हणजे मानवी उत्क्रांती. ह्यूमन इव्हॉल्युशन मध्ये असं सांगितलेलं आहे पहा की जवळजवळ 7 कोटी वर्षांपूर्वी, अबाउट 7 crores years ago, the last species of dinosaur disappear from the earth. म्हणजे पहा साधारणतः 7 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरती एक महाप्रलय आला आणि त्या महाप्रलयामध्ये जे पूर्वीचे सजीव होते पृथ्वीवरती असणारे, 7 कोटी वर्षापूर्वी जे सजीव होते ते सजीव त्यांचा अंत झाला. प्रलयामध्ये त्यांचा अंत झाला आणि त्यावेळी डायनासोर सारखे जे महाकाय प्राणी होते ते देखील या पृथ्वी तलावरून नष्ट झाले. म्हणजे डायनासोरची जी लास्ट स्पेसीस होती, लास्ट डायनासोर जे होते ते 7 कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वी तलावरून नष्ट झालेले. When last dinosaur disappeared approximately 7 crores years ago, at that time monkey-like animals are said to be evolved from same ancestor who are more or less similar to modern lemur. म्हणजे पहा साधारणतः 7 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरती एक महाप्रलय आला. त्या महाप्रलयामध्ये ज्या महाकाय डायनासोर सारख्या प्रजाती होत्या त्या नष्ट झाल्या आणि त्याच्यामध्येच एक पृथ्वीवरती असणाऱ्या सजीवांचा अंत झाला. परंतु त्याच वेळी बिळात राहणारे काही सस्तन प्राणी, मॅमल्स, मॅमलियन ॲनिमल्स, सस्तन प्राणी म्हणजे पिल्लांना जन्म देणारे प्राणी, हे बिळात राहणारे जे प्राणी होते ते त्याच्यापासून बचावले आणि ते जे लहान लहान सस्तन प्राणी होते जे पिल्लांना जन्म देत होते त्याच प्रजाती 7 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरती वावरू लागल्या. नंतर कालांतराने त्याच्यामध्ये वाढ होत गेली, त्यांच्या शरीर रचनेमध्ये वाढ होत गेली, ते जमिनीवरती फिरू लागले आणि त्याच्यातून मंकी लाईक ॲनिमल, जसे की आजचे जे मॉडर्न लेम्यूर आहेत, लेम्यूर ही एक माकडाची प्रजात आहे, तर आजचे जे काय मॉडर्न लेम्यूर आहेत, मंकी लाईक ॲनिमल आहेत, ते लेम्यूर सारखे प्राणी, सस्तन प्राणी
7 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरती आढळलेले आहे. About 4 crore years ago, tail of monkey-like animal of Africa is said to be disappeared. आणि साधारणतः 4 कोटी वर्षांपूर्वी 5-7 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरची प्रजात नष्ट होऊन लेम्युर सारखे मॅमल्स, मंकी लाईक एनिमल्स या अर्थ वरती वावरू लागले, एक्झिस्ट होऊ लागले. त्याच्यानंतर ते मंकी लाईक एनिमल झाडावरती राहायचे, झाडावरचे फळं खायचे. They lives on a tree and eat up fruits and jump from one branch of tree to another branch with the help of their tails. हे मंकी लाईक एनिमल जे होते ते झाडावरती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उडी मारण्यासाठी शेपटीचा वापर करायचे. शेपटी फांदीला अडकून ते झुल्याप्रमाणे झुलायचे, एका फांदीवरची फळं खायचे. म्हणजे ते संपूर्ण दिवसभर रात्रभर पूर्णपणे झाडावरतीच राहायचे, झाडावरचेच फळं खायचे, ते जमिनीवरती उतरत नव्हते. देन अबाउट द 4 crore years ago, साधारणतः 4 कोटी वर्षांपूर्वी काय झालं की पृथ्वीवरती पूर्णपणे एन्व्हायरमेंट ड्राय झालं. नाही, पाऊस पडणं बंद झालं, एन्व्हायरमेंट ड्राय झालं. आणि ड्राय एन्व्हायरमेंटमुळे जे फॉरेस्ट होते ते फॉरेस्ट देखील काय होऊ लागले, डाय होऊ लागले. म्हणजे ट्रीज ज्या आहेत त्या डाय होऊ लागल्या. आणि त्याच्यामुळे झाडं वाळून गेल्यामुळे त्या मंकी लाईक लेम्युर्सला, त्या मंकी लाईक एनिमल्सला खाण्यासाठी झाडावरती फळं राहिली नाही. आणि त्याच्यामुळे हे जे मंकी लाईक एनिमल्स होते ते काय झाले, जमिनीवरती उतरले आणि जमिनीवरती ते अन्नाचा शोध घेऊ लागले. तर अशा पद्धतीनं ट्रीज वरती राहणारे जे काय मंकी लाईक एनिमल्स होते ते 4 कोटी वर्षांपूर्वी जमिनीवरती आले. अबाउट 4 crore years ago, tail of monkey-like animal of Africa is said to be disappeared. आणि त्यावेळी त्यांना शेपटीचा उपयोग बंद होऊ लागला. कारण ज्यावेळी ते झाडावरती राहायचे, फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारण्यासाठी ते शेपटीच्या साह्यानं शेपटी फांदीला अडकून उडी मारायचे. परंतु ज्यावेळी ते जमिनीवरती वावरू लागले तेव्हा त्यांना त्या शेपटीचा उपयोग झालाच नाही. आणि त्याच्यामुळे काही वर्षानंतर, काही कोटी वर्षानंतर मानवाची किंवा त्या मंकी लाईक एनिमलची जी टेल होती, टेल ऑफ मंकी लाईक एनिमल ऑफ आफ्रिका, आफ्रिकेमध्ये आढळणारे हे जे काय मंकी लाईक एनिमल होते त्यांची टेल डिसअपियर झाली, त्यांची शेपटी नाहीशी झाली. They developed due to the enlargement of brain and hands were also approved. आणि त्या आफ्रिकेतील त्या मंकी लाईक एनिमलची टेल डिसअपियर झाल्यानंतर त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होऊ लागली, त्याचबरोबर त्यांची बॉडी डेव्हलपमेंट, त्यांच्या हातांमध्ये देखील डेव्हलपमेंट होऊ लागली. म्हणजे ते चालण्यासाठी जे हात वापरायचे तर हातांचा वापर सुद्धा तिथं फक्त खाण्यासाठी झाडावरती होत होता. आता ते जमिनीवरती पळण्यासाठी देखील हाताचा वापर करू लागले आणि त्याच्यामुळे त्यांच्या हातांमध्ये डिजिट्स मध्ये देखील डेव्हलपमेंट घडून आली. आणि जे एप लाईक एनिमल्स होते ते एप लाईक एनिमल या आफ्रिकेमध्ये 4 कोटी वर्षांपूर्वी विकसित झाले. लॅटर ऑन एप लाईक एनिमल्स रीच्ड ऑन साऊथ अँड नॉर्थ आशिया. आफ्रिकेमधून ते एप लाईक एनिमल पुन्हा भटकंती करू लागले आणि भटकंती करत करत ते साऊथ आणि नॉर्थ आशियामध्ये, दक्षिण आणि उत्तर आशियामध्ये ते पोहोचले. अँड फायनली इव्हॉल्व्ड इनटू द जिबॉन अँड ऑर्गॅन्टन. जिबॉन आणि ऑर्गॅन्टन या ज्या प्रजाती आहेत मंकीच्या, त्यांच्यामध्ये ते इव्हॉल्व झाले, डेव्हलप झाले. रिमेनिंग एप लाईक एनिमल्स स्टे इन आफ्रिका. काही आफ्रिकेमधून आशिया, नॉर्थ आणि साऊथ आशियाकडे स्थलांतरित झाले आणि काही आफ्रिकेमध्येच राहिले. मग आफ्रिकेमध्ये जे राहिलेले एप लाईक एनिमल होते ते गोरिला आणि चिंपांझी सारख्या एनिमल्स मध्ये डेव्हलप झाले. रिमेनिंग एप लाईक एनिमल्स स्टेड इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपांझी इव्हॉल्व्ड अबाउट 2.5 crore years ago. म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये शिल्लक राहिलेले जे एप लाईक एनिमल होते त्यांची डेव्हलपमेंट गोरिला आणि चिंपांझी अशा मंकी मध्ये झाली. देन their lumbar bones develop in a such a way that, तेव्हा ते जे काय गोरिला आणि चिंपांझी सारखे एनिमल होते ते एनिमल ड्राय एन्व्हायरमेंट झाल्यानंतर झाडावरून खाली आले. ड्यू टू द ड्राय एन्व्हायरमेंट दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन अ लँड. फॉरेस्ट स्टार्टेड डिक्लाइन. ड्राय एन्व्हायरमेंट मुळे फॉरेस्ट डिक्लाइन होऊ लागले आणि फॉरेस्ट डिक्लाइन झाल्यानंतर जंगल नष्ट होऊ लागले आणि हे पूर्ण एप लाईक एनिमल हे गवताळ प्रदेशामध्ये हिंडू फिरू लागले. Their lumbar bones develop in a such a way that they started to stand erect posture.
त्यांचे ल्युंबार बोन जे आहेत म्हणजे त्यांचा पाठीचा जो कणा होता त्याच्यामध्ये पूर्णपणे बाक होता. तर ज्यावेळी ते गवताळ प्रदेशामध्ये फिरू लागले हळूहळू त्यांचा पाठीचा कणा देखील इरेक्ट होऊ लागला, स्ट्रेट होऊ लागला आणि त्याच्यामुळे त्यांना इरेक्ट पोस्चर, जसं आज आपण सरळ उभे राहतोय तसं ते प्राणी उभे राहू लागले. दे स्टँड इरेक्ट पोस्चर इन अ ग्रासलँड, गवताळ प्रदेशामध्ये ते आपल्याप्रमाणे सरळ उभे राहू लागले. And thereby their hands become available for use at about 2 crore years ago. साधारणतः 2 कोटी वर्षांपूर्वी काय झालं की पृथ्वीवरती असणारे जे फॉरेस्ट होते ते डिक्लाइन होऊ लागले. ड्राय एन्व्हायरमेंटमुळे फॉरेस्ट डिक्लाइन झाल्यामुळे आता झाडावरती राहणारे हे एप होते ते जमिनीवरती वावरू लागले. त्याच्यानंतर ते जमिनीवरती अन्न शोधू लागले. जेव्हा हिंस्र प्राणी त्यांच्या पाठीमागे लागायचे शिकारीसाठी तेव्हा हे एप वेगानं धावायचे आणि ते त्यांचे फोर आणि हिंड लिम्स म्हणजे पाठीमागचे पाय आणि पुढचे पाय या सर्वांचा धावण्यासाठी उपयोग करायचे आणि त्याच्यामुळे त्यांचे हँड्स जे होते ते जास्त ऍक्टिव्ह झाले. त्याचबरोबर सततच्या या फ्रिक्वेंट ऍक्टिव्हिटीमुळे त्यांचे जे ल्युंबार बोन्स होते त्याच्यामध्ये इरेक्ट पोस्चर मध्ये आले आणि त्याच्यामुळे हे एप लाईक ॲनिमल त्या ग्रासलँड्स मध्ये इरेक्ट पोस्चर मध्ये उभे राहू लागले आणि त्याच्यामुळे जेव्हा ते इरेक्ट पोस्चर मध्ये आले तेव्हा त्यांचे जे फोर लिम्स होते म्हणजे पुढचे जे पाय होते ते हातांच्या रूपात त्यांचे हँड्स जे आहेत ते फ्री झाले. आता ते चालण्यासाठी सुद्धा फक्त 2च पायांचा वापर करू लागले आणि त्यांचे हात हे प्रत्येक वेळी चालताना देखील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी फ्री झाले. हा जो बदल आहे हा साधारणतः 2 कोटी वर्षांपूर्वी झालेला आहे. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल्स इज विथ इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस ॲप फ्रॉम द ईस्ट आफ्रिका. ईस्ट आफ्रिकेमध्ये मानवासारखे दिसणारे जे पहिले एप आहेत ते रामापिथिकस एप ते ईस्ट आफ्रिकेमध्ये डेव्हलप झाले की ज्यांचा चेहऱ्याचा आकार किंवा पूर्ण त्यांचं जे काही बॉडी लँग्वेज आहे ती मानवाप्रमाणे होती. मानवाप्रमाणे बॉडी स्ट्रक्चर असणारे एप म्हणजे रामापिथिकस एप हे फर्स्ट एप आहेत. रामापिथिकस एप की जे ह्युमन लाईक मानवाप्रमाणे दिसू लागले आणि ते ईस्ट आफ्रिकेमध्ये आढळले. After this, ape grown in a size and becomes more intelligent. म्हणजे रामापिथिकस एप जे होते त्यांची बॉडी साईज ग्रो होऊ लागली आणि ते अधिकाधिक इंटेलिजंट झाले, अधिकाधिक हुशार झाले. दे ग्रोन इन साईज, त्यांची साईज वाढली म्हणजे अगोदरचे एप लहान होते ते मोठ्या आकारामध्ये मानवाच्या आकारा एवढे झाले. अँड बिकम्स मोर इंटेलिजंट, त्याचबरोबर ते अधिक त्यांची ब्रेन जो आहे ती ब्रेनची डेव्हलपमेंट वाढली, ब्रेनची डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यातून ते अधिकाधिक इंटेलिजंट झाले. अँड दस एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व्ड 40 lakhs years ago. आणि साऊथ आफ्रिकेतील जे एप होते ते रामापिथिकस एप इव्हॉल्व्ड झाले, आणखी जास्त डेव्हलप झाले साधारणतः 40 लाख वर्षांपूर्वी. 40 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतील ईस्ट आफ्रिकेमध्ये असणारे रामापिथिकस एपच्या बॉडी साईज मध्ये आणि त्यांच्या ब्रेन मध्ये डेव्हलपमेंट होऊन जे काय इव्हॉल्व्ड एप आहे ते इव्हॉल्व्ड एप तयार झाले 40 लाख वर्षांपूर्वी. अबाउट 20 lakh years ago, साधारणतः 20 लाख वर्षांपूर्वी the morphology of human like animals started to appear like to be member of genus Homo. होमोजिनस असणारे मानवाचे जे जनुके आहेत, जीन्स आहेत, ते होमोजिनस असणारे पहिले जे एनिमल्स आहेत ते 20 लाख वर्षांपूर्वी जवळजवळ इव्हॉल्व झाले होते. About 20 lakh years ago, morphology of human like animals started to appear. म्हणजे मानवाची जी काही मॉर्फॉलॉजी आहे, मानवासारखे हात, पूर्ण चेहरा, जबडा, त्याच्यानंतर लेग्स, बॉडी स्ट्रक्चर, हे ह्युमन प्रमाणे मॉर्फॉलॉजी असणारे एप हे 20 लाख वर्षांपूर्वी डेव्हलप झाले आणि त्याच्यामध्ये जे जीनस होते ते होमोजिनस असणारे एनिमल विकसित झाले. अँड thus skilled man develop, आणि त्याच्यातूनच कौशल्य असणारा जो काही ह्युमन होता, वेगवेगळी कौशल्य असणारा ह्युमन डेव्हलप झाला. About 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. साधारणतः 15 लाख वर्षांपूर्वी इरेक्ट पोस्चर असणारा ह्युमन डेव्हलप झाला. अँड इट मे एक्झिस्ट इन चायना अँड इंडोनेशिया. असा इरेक्ट पोस्चर असणारा जो काही मॅन आहे तो 15 लाख वर्षांपूर्वी चायना आणि इंडोनेशियामध्ये आढळला. About 1 lakh years ago, evolution of upright man continued. आणि असा जो अपराईट म्हणजे 2 पायावरती उभा राहणारा, हिंडणारा, फिरणारा जो मॅन होता
त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन 1,00,000 वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन कंटिन्यू होत राहिलं आणि त्याच्यातून डेव्हलपिंग द ब्रेन अँड मीनवाईल डिस्कवर्ड द फायर. मानवाच्या 1,00,000 वर्षापूर्वी साधारणतः मानवाच्या मेंदूमध्ये आणखी विकास होत गेला. ब्रेनची साईज जी आहे ते ब्रेनच्या साईज मध्ये डेव्हलपमेंट होत गेली आणि त्याच्यातूनच त्याच काळादरम्यान साधारणतः 1,00,000 वर्षांपूर्वी मानवानं अग्नीचा शोध लावला. म्हणजे पहा अग्नीचा शोध साधारणतः आतापासून 1,00,000 वर्षांपूर्वी लागलेला आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट स्टेप्स आहेत त्या इव्होल्युशनच्या त्या अशा आहेत. अबाउट द ब्रेन ऑफ 50,000 इयर्स एगो मॅन. साधारणतः 50,000 वर्षापूर्वीचा जो मानव होता त्या 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचे जो काय ब्रेन होता मेंदू होता तो सफिशियंटली इव्हॉल्व झालेला होता. ब्रेन ऑफ 50,000 इयर्स एगो मॅन is sufficiently or had been sufficiently evolved to extent that it could be considered as member of class wise man. म्हणजे त्याचा मेंदू अशा पद्धतीने विकसित झाला, एवढा विकसित झाला की जो क्लास वाईज मॅन आहे म्हणजेच होमो सॅपियन आहे, आजचा जो मानव आहे त्या मानवाप्रमाणे मेंदू असणारे एक हे 50,000 वर्षांपूर्वी विकसित झालेले आहेत. नेंडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲट द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. नेंडरथल मॅन हा वाईज मॅनचं पहिलं एक्झाम्पल आहे. वाईज मॅन म्हणजे आदिमानव, आदिमानवाचं पहिलं एक्झाम्पल म्हणजे नेंडरथल मॅन. द क्रो मॅग्नॉन मॅन इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 इयर्स अगो. आणि साधारणतः 50,000 वर्षांपूर्वी क्रो मॅग्नॉन मॅन जो आहे तो क्रो मॅग्नॉन मॅन हा नेंडरथल मॅन पासून इव्हॉल्व झालेला होता. आफ्टरवर्ड दिस इव्हॉल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर. आणि याच्यानंतर 50,000 वर्षापूर्वी जे इव्हॉल्युशन झालं ते अतिशय स्लो होतं, परंतु 50,000 वर्षानंतरचं जे इव्हॉल्युशन झालेले त्याचा वेग खूप जास्त होता, फास्टर इव्हॉल्युशन झालं. अबाउट 10,000 इयर्स अगो वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ऍग्रिकल्चर. साधारणतः 10,000 वर्षांपूर्वी मानवानं शेती करण्यास सुरुवात केली. द ऍग्रिकल्चर रिअर्ड द कॅटल्स अँड इस्टॅब्लिश द सिटीज. म्हणजे 10,000 वर्षापूर्वी मानवानं शेती करण्यास सुरुवात केली, त्यानं पशुपालनास सुरुवात केली, त्याचबरोबर शहरांची निर्मिती ही 10,000 वर्षांपूर्वी झालेली. कल्चरल डेव्हलपमेंट ऑल्सो टूक प्लेस. त्याचबरोबर मानवामध्ये सांस्कृतिक विकास देखील 10,000 वर्षांपूर्वी घडून आला. द आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 इयर्स. 5,000 वर्षांपूर्वी मानवाला लेखन कौशल्य, लिहिण्याची कला अवगत झाली आणि मानवानं साहित्य निर्माण करण्यास सुरुवात केली. मॉडर्न सायन्स इमर्ज्ड अबाउट 400 इयर्स अगो. आणि जे मॉडर्न सायन्सेस आहेत म्हणजे आधुनिक विज्ञान जे आहे ते आधुनिक विज्ञान मानवी जीवनामध्ये 400 वर्षांपूर्वी अवतरित झालं किंवा इन्व्हॉल्व झालं, समाविष्ट झालं. इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश 200 इयर्स अगो. इंडस्ट्रियल सोसायटी जी आहे, औद्योगिकीकरण जे आहे ते 18व्या शतकामध्ये औद्योगिकीकरण म्हणजे साधारणतः 200 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, म्हणजे औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आणि औद्योगिकरणाची सुरुवात ही इंग्लंड मधून झालेली आहे. कधी? साधारणतः 200 वर्षांपूर्वी. अँड नाऊ वी हॅव रिच्ड दिस स्टेज. आणि आज आपण या 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये या अवस्थेला येऊन पोहोचलेलो आहोत. तर अशा पद्धतीनं हे मानवी उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे आपण पाहिले. तर याच्यामध्ये ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये सिक्वेन्स ही 7 crore years ago, 4 crore years ago, then 2.5 crore years ago, त्याच्यानंतर 2 crores, त्याच्यानंतर 40 lakh, 20 lakh, 15 lakh, 1 lakh, 50,000, 40,000, 10,000, 5,000, 400 आणि 200 या पद्धतीनं जे आपल्याला इयर्स दिलेले त्याच्यानुसार आपल्याला सिक्वेन्स लक्षात ठेवावी लागेल ह्युमन इव्हॉल्युशनची. तुम्ही जर या पद्धतीने सिक्वेन्स लक्षात ठेवली आणि कुठले ह्युमन कशा पद्धतीने इव्हॉल्व होत गेलेला आहे हे जर लक्षात ठेवलं तर हा पॉइंट अतिशय सोपा आहे. याचा एक ॲनिमेशन व्हिडिओ देखील मी तुम्हाला आज सेंड करतोय. त्याच्यातून देखील तुमची या चॅप्टरचा हा जो ह्युमन इव्हॉल्युशनचा पार्ट आहे तो ह्युमन इव्हॉल्युशनचा पार्ट तुमचा त्याच्यातून परफेक्ट होऊन जाईल. तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्षात ॲनिमेशन पाहणार 7 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरची प्रजात नष्ट होऊन लेम्युर कसे डेव्हलप झाले, त्या लेम्युर पासून 4 कोटी वर्षांपूर्वी एप लाईक ॲनिमल कशा पद्धतीने विकसित झाले,
म्हणजे त्या मंकी लाईक अॅनिमलची टेल डिसअपियर होऊन एप लाईक अॅनिमल डेव्हलप झाले. त्याच्यानंतर एप लाईक अॅनिमल मध्ये त्याच्यातून साऊथ आणि नॉर्थ आशियामध्ये जिगॉन आणि ऑर्गॅन ज्या काही मंकी लाईक अॅनिमलच्या प्रजाती आहेत, एपच्या प्रजाती आहेत, त्या विकसित झाल्या. आणि त्याच्यानंतर 2.5 कोटी वर्षांपूर्वी गोरिला आणि चिंपांझी सारखे एप लाईक अॅनिमल हे आफ्रिकेमध्ये विकसित झाले. त्याच्यानंतर 2.5 कोटी वर्षापूर्वी इन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होऊन ड्राय इन्व्हायरमेंट झाल्यामुळे फॉरेस्ट डिक्लाइन झाले आणि फॉरेस्ट डिक्लाइन झाल्यामुळे ते जे एप लाईक अॅनिमल होते ते जमिनीवरती वावरू लागले आणि त्याच्यामुळे त्यांचे जे लिंबार बोन्स होते ते इरेक्ट पोस्चर मध्ये आले आणि जे काही एप लाईक अॅनिमल होते ते इरेक्ट पोस्चर मध्ये ग्रासलँड मध्ये उभे राहू लागले आणि त्याच्यामुळे त्यांचे जे हात होते ते साधारणतः 2 कोटी वर्षांपूर्वी इतर ऍक्टिव्हिटीसाठी फ्री झाले. त्याच्यानंतर हे पहिलं रेकॉर्ड जे आहे ह्युमन लाईक अॅनिमलचं रामापिथिकस एप हे ईस्ट आफ्रिकेमध्ये सर्वात अगोदर आढळलेले आहे. त्याच्यानंतर हे एप त्यांच्या साईज मध्ये ग्रोथ होत गेली, त्याचबरोबर त्यांची इंटेलिजन्सी वाढत गेली आणि 40 लाख वर्षांपूर्वी हे एप साऊथ आफ्रिकेमध्ये विकसित झाले. 20 लाख वर्षांपूर्वी मानवाच्या मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर मध्ये बदल होत जाऊन जो फर्स्ट जीनस होमो जीनस असणारे एप डेव्हलप झाले आणि त्याच्यातूनच स्किल्ड ह्युमन देखील विकसित झाले. 15 लाख वर्षांपूर्वी इरेक्ट पोस्चर असणारा आणि इरेक्ट पोस्चर मध्ये वॉकिंग करणारा मॅन डेव्हलप झाला आणि त्याच दरम्यान असा मॅन जो आहे इंडोनेशिया आणि चायनामध्ये आढळला. 1 लाख वर्षांपूर्वी ह्युमन इव्हॉल्युशन जे आहे अपराईट मॅनचं ते कंटिन्यू सुरू राहिलं आणि त्याच्यातूनच मानवाच्या मेंदूला एक विशिष्ट अशी डेव्हलपमेंटला दिशा मिळाली आणि त्या दरम्यान मानवानं अग्नीचा शोध लावला. त्याचबरोबर 50,000 वर्षांपूर्वी मानवामध्ये सफिशियंट डेव्हलपमेंट होत जाऊन जो काही फर्स्ट क्लास वाईज मॅन आहे तो वाईज मॅन डेव्हलप झाला आणि म्हणजे होमोसॅपियन मॅन पूर्णपणे मानवाप्रमाणे स्ट्रक्चर असणारा मॅन डेव्हलप झाला. आणि पहिला जो वाईज मॅन आहे तो म्हणजे नेंडरथल मॅन वॉज अ फर्स्ट वाईज मॅन. देन क्रो-मॅग्नॉन मॅन इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 इयर्स अगो. 50,000 वर्षांपूर्वी क्रो-मॅग्नॉन मॅन देखील या नेंडरथल मॅन पासून डेव्हलप झालेला होता. 10,000 वर्षांपूर्वी मानवाने शेती करण्यास, त्याचबरोबर औद्योगिक शेती, पशुपालनास आणि शहर निर्माण करण्यास सुरुवात केली. 5,000 वर्षांपूर्वी मानवाला लेखन कौशल्य, रायटिंग स्किल मानवामध्ये विकसित झालं, मानवाला अवगत केलं. त्याचबरोबर 400 वर्षांपूर्वी इंडस्ट्रियल जे मॉडर्न सायन्सेस आहेत ते मॉडर्न सायन्सेस मानवी जीवनामध्ये आधुनिक विज्ञानाचा समावेश झाला आणि 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट मानवाने केली, इंडस्ट्रियल सोसायटी निर्माण केली. तर आणि आज आपण आताच्या या स्टेजला पोहोचलेलो आहोत डेव्हलपमेंटचा. आणि ही डेव्हलपमेंटची जी काही प्रक्रिया आहे ही आणखी सातत्यानं सुरू आहे. आणखी भविष्य काळामध्ये याच्यामध्ये चेंजेस होऊन नवीन मॅन आणखी डेव्हलप होत राहतील. तर अशा पद्धतीने ही ह्युमन इव्हॉल्युशनची जी प्रक्रिया आहे ही इव्हॉल्युशनची सातत्यपूर्ण कंटिन्यू असणारी प्रोसेस सुरू आहे. तर या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आज हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा जो बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर होता तो आपण इथं कंप्लीट केलेला आहे. बाकीचा पार्ट आता एक्सरसाइजचा तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं जाईल, त्याच्यातून एक्सरसाइज कंप्लीट करायची आणि त्याच्यानंतर उद्याच्या लेक्चरला आपला नवीन चॅप्टर सुरू होईल.